मागील अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये काहीसा तणाव आपल्याला पाहायला मिळालेला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे इराणवर हल्ल्याची धमकी देखील दिलेली होती आणि त्यानंतर आज इस्रायल आणि इराणने संयुक्तपणे इराणवर जो आहे तो हल्ला केल्याचं पाहायला मिळतं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने आणि त्याच्यामध्ये कोम असेल, तेहरान असेल, इस्फहान असेल अशा अनेक प्रमुख शहरांवर प्रामुख्याने हल्ला करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. याच अनुषंगानं नेमकं असं काय घडलेलं होतं की अमेरिकेने थेटपणे इराणला हल्ल्याची धमकी दिलेली होती आणि आजच्या या हल्ल्याचे जागतिक परिणाम कसे होतील या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेंटरचे डायरेक्टर आणि परराष्ट्र अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि एकंदरीतच ट्रम्पने जे काही धमकी दिली होती ती आज प्रत्यक्ष खरी करून दाखवल्याचं पाहायला मिळालं. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपने इराणवर हल्ला केलेला आहे. एकंदरीत या हल्ल्याकडे एक परराष्ट्र धोरण अभ्यासक म्हणून कसं पाहताय? या हल्ल्याकडे आज जेव्हा इस्रायलने हल्ला चढवला त्यावेळेस त्याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं नाव दिलं. म्हणजेच शत्रूने आपल्यावर हल्ला करण्यापूर्वीच आपण शत्रूला त्या ठिकाणी हल्ला करावा, अशा पद्धतीची जी कन्सेप्ट 1967मध्ये सुद्धा इस्रायलने अरबांच्या विरोधात त्यावेळेस केली होती आणि त्याच याच्याने हा हल्ला सकाळी झाला. त्याला काउंटर करण्यासाठी इराणनेही वेगवेगळ्या शहरांवर त्या ठिकाणी आता हल्ले सुरू केलेले आहेत. परंतु याची पार्श्वभूमी ही केवळ आत्ताची नाही, तर मागच्या जूनमध्ये जवळपास 12 दिवसाचं इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या 12 दिवसांच्या कालखंडामध्ये इस्रायलने बरेचसे आण्विक जे बेसिस असतील किंवा आण्विक तंत्रज्ञान जिथे विकसित होतात त्या ठिकाणी हल्ले करून इराणला एक नेस्तनाबूत करण्याचा प्लॅन त्यांचा जो होता त्या ठिकाणी ते केलेलं दिसतंय. परंतु ते करत असताना पुन्हा इस्रायलला इराणचा फार मोठा धोका आहे असं एक जागतिक पटलावर त्यांनी हे केलं आणि त्यांची इराणकडे असणारी जी लष्करी शक्ती आहे, विशेषतः मिसाईल्स टेक्नॉलॉजी जी आहे ही अतिशय प्रबळ असल्या कारणाने अमेरिकेच्या वेस्ट एशियामध्ये जेवढेही लष्करी लष्करी बेसेस आहेत, मग ओमान असेल, सौदी असेल, कतार असेल, या ठिकाणी इराणला त्यांच्या अमेरिकेच्या लष्करी बेसेसवर हल्ला करणं फार इझी आहे आणि त्या पद्धतीने इराणने त्यांच्यावरही हल्ले चढवलेले आहेत. आणि हे हल्ले चढवत असताना पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचं आहे की त्या देशांवर हल्ले नाहीत. म्हणजे कतारवर हल्ला नाही, तर तो अमेरिकेच्या बेसिसवर आहे. म्हणून आजचे जे इराणने काउंटर ॲक्शन केलेली आहे ते पाहता याचं जे स्ट्रॅटेजिक एक ज्याला महत्त्व जे आहे हे महत्त्व वाढलेलं आहे. परंतु याचं कालांतराने काही दिवसांनी याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पटलावर फार मोठे पाहावयास मिळतील. यामुळे एक प्रकारे जे आपले क्रूड ऑइल आहेत, क्रूड ऑइलचे जे भाव आहेत हे कदाचित 10% वाढतील आणि त्याचे जर भाव वाढले तर त्याचा परिणाम भारताच्या पूर्ण तेल आणि वायू इंधनाच्या धोरणावर होऊ शकतो आणि त्याची मोठी किंमत भारताला हे करू शकतो. आणि म्हणून अमेरिकेने या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे की इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं, त्यांची आण्विक शस्त्र जी आहेत ती किंवा आण्विक कपॅबिलिटी जी आहे ती नेस्तनाबूत करायची, त्यांची मिसाईल टेक्नॉलॉजी नेस्तनाबूत करायची आणि रिजिम चेंज करायचा, असा एक संकल्प ट्रम्प प्रशासनाने घेतलेला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कालखंडामध्येही त्यांनी इराण विरोधातची भूमिका घेतलेली होती आणि आज पुन्हा त्यांनी घेतलेली असल्या कारणाने याचे परिणाम जागतिक पटलावर फार मोठे आपल्याला पाहावयास मिळतील. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा जो आहे की इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष नेतन्याहू यांनी हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क अशा पद्धतीचं एक 6 देशांचा एक सिक्युरिटी फ्रेमवर्क त्यांनी दिलेलं. त्याच्यामध्ये भारत असेल, ग्रीस असेल, नंतर इतर मध्य आशियातील पश्चिम आशियातील काही राष्ट्र असतील, त्या ठिकाणी त्यांना एक रिजनल लिडरशिप हवी आहे आणि ती भारतासह हवी आहे आणि म्हणून त्यांनी तो हेक्झागन स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क तयार केला आणि त्याला भारतालाही या ठिकाणी हे केलेलं आहे.
या हेक्झागॉन स्ट्रॅटेजिक अलायन्समुळे इस्रायलकडून भारताला ड्रोन आपल्या आयरन ड्रोनपासून तर इतर तंत्रज्ञान मिळणार आहे. क्रिटिकल टेक्नॉलॉजी, ज्या टेक्नॉलॉजी आपण अमेरिकेवर अवलंबून आहे ती इस्रायलकडून मिळू शकते आणि इतर प्रगत तंत्रज्ञान इस्रायलकडून मिळू शकते. परंतु दुसरीकडे इराणचं जे इराण आणि भारत यांच्यातील जे सामरिक संबंध आहेत गेल्या दशकापासून कित्येक दशकापासून आपले सामरिक संबंध असल्या कारणाने भारताने आपली स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी मेंटेन करून एकीकडे इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित केलेले, दुसरीकडे इराणसोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की एक प्रकारे सामरिक दृष्ट्या या युद्धाचा परिणाम जागतिक पटलावर होणार आहे. अमेरिका आणि पाकिस्तान आणि भारताचे ज्यावेळी आपण ऑपरेशन सिंधूरनंतर युद्धबंदी झाली त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत की हे युद्ध थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले वगैरे असं सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं. मला आता शांततेचं नोबेल द्या असं डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. मग हे डोनाल्ड ट्रम्प इराणच्या बाबतीमध्ये इतके ॲग्रेसिव्ह का झाल्याचं पाहायला मिळालं? डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं संपूर्ण परराष्ट्र धोरण याचा जर नीट आपण चिकित्सक अभ्यास केला तर डोनाल्ड ट्रम्प यांना नेहमी सातत्याने आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित करता येईल आणि अमेरिकेकडे तशा पद्धतीची लष्करी आणि आर्थिक शक्ती असल्या कारणाने त्यांनी म्हणजे हा काही आजचाच नाही, डोनाल्ड ट्रम्प असं नाही, 2003मध्ये सुद्धा इराकमध्ये वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आण्विक शस्त्रास्त्रांचा साठा आहे म्हणून अमेरिकेने आणि इतर त्यांच्या मित्रांनी, एक मित्र फोर्स यांनी पूर्णपणे इराकला बेचिराख केला आणि त्याचे परिणाम आजही आपल्याला पाहावयास मिळतात. तशाच पद्धतीचे मानवी हक्क, लष्करी आण्विक शस्त्र आणि बॅलिस्टिक मिसाईल आणि रिजिम चेंज या 4 मुद्द्यावर पूर्णपणे अमेरिकेचं त्या इराणला रिजिम चेंजसाठी त्याला प्रयत्न करतो आहे. आणि दुसरीकडे इराणने सुद्धा हमास, नंतर लेबनानमधील हिजबुल्ला आणि सिरियामधील हुती जे आहेत यांना सपोर्ट करून इस्रायलला एक स्ट्रॅटेजिकली काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जसं अमेरिका जबाबदार आहे तसं इराणचेही काही कृत्य जे आहेत हे त्या ठिकाणी इन्स्टेबल करण्यासाठी, पश्चिम आशियाला इन्स्टॅबिलिटी करण्यासाठीचे प्रयत्न पाहावेस मिळतात. म्हणून आज सर्वात महत्त्वाचं की या दोन्ही राष्ट्रांदरम्यान कुठलंही लाँग टर्म युद्ध होऊ नये, कारण लाँग टर्म युद्ध जर झालं तर त्याचे सामरिक आणि आर्थिक परिणाम भारतावर होऊ शकतात. म्हणजे याचे सामरिक परिणाम असा दिसेल की त्याचं लाँग टर्म तर दिसेल, परंतु आर्थिक परिणाम म्हणजे जे तेल जे आपण आयात करतो त्या तेलाचे भाव गगनाला भेटतील आणि भारतासारख्या देशात जिथे जवळपास आपण 82% तेल आपण आयात करतो, मग ते इराक असेल, इराण असेल, रशिया असेल. आता अमेरिकेचा प्रस्ताव आहे की भारताने व्हेनेझुएला इथून तेल आयात करावं. तर तो ते जे डिस्टन्स आहे त्याची जी कॉस्ट आहे ती वाढल्यामुळे आपल्याकडे माहिती आहे की सर्वात महत्त्वाचं इंधन हे फार महत्त्वाचं स्रोत आहे आणि त्याच्यामुळे भारताच्या आर्थिक विकासावर परिणाम त्याचा होऊ शकतो. मागच्या वेळेसचं जे युद्ध झालेलं होतं इस्रायल आणि इराणमधलं, जे 12 दिवसांचं युद्ध चाललेलं होतं, ते युद्धाची तीव्रता आणि ही आजच्या या हल्ल्यापेक्षा थोडीशी कमी असल्याचं त्यावेळी तिथे जाणवलं होतं. आता या हल्ल्याचे कसे परिणाम पाहायला मिळतील? मागच्या युद्धाच्या कालखंडामध्ये तिथे चर्चा न करता डायरेक्ट त्या ठिकाणी त्यांना जे टार्गेट हवं होतं ते टार्गेट त्यांनी अचीव केलं असल्या कारणाने ते लवकरच त्या ठिकाणी संपन्न झालं. इथे मात्र आता डू ऑर डाय आहे. म्हणजे खोमेनी आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा जी आहे ही कदाचित इस्रायल आणि अमेरिकेचे जेवढेही लष्करी बेसिस आहेत इथे अधिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचे आपल्याला पाहावयास मिळेल. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, अमेरिकेच्या या नवीन जी काही स्ट्रॅटेजिक जी धोरणं आहेत, ध्येयधोरणं आहेत, या ध्येयधोरणाचा जर विचार केला आणि ट्रम्प प्रशासनाचा जर विचार केला तर या युद्धाला नीट म्हणजे जर थांबवलं नाही तर कदाचित तिसऱ्या महायुद्धाकडे आपली वाटचाल होऊ शकते.
निश्चितच म्हणजे आता रशिया युक्रेन असेल किंवा भारत पाकिस्तान असेल, त्यानंतर आजचं युद्ध, यानंतर निश्चितपणे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा ही सुरू झाल्याचंच पाहायला मिळतं. म्हणजे अनेकदा अशा चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळतात की 2030 मध्येच तिसरं महायुद्ध जे आहे ते होताना पाहायला मिळतं. खरंच ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते? तिसरं महायुद्ध जरी डायरेक्टली आपण तसं म्हणता येणार नाही, कारण पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या जे जिओ पॉलिटिकल डायनॅमिक्स होते तसे जिओ पॉलिटिकल डायनॅमिक्स आता नाहीत. आता सर्व तंत्रज्ञानावर असणारं युद्ध असणार आहे, AI वर आधारित असणारे तंत्रज्ञान, ड्रोन वॉरफेअर असणार आहेत आणि त्याच्यामध्ये बॅटल फील्ड ह्या बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत अण्वस्त्रांचा वापर होत नाही तोपर्यंत तिसरं महायुद्ध होईल असं वाटत नाही. परंतु याची जी तीव्रता आहे, या युद्धाची तीव्रता जागतिक पटलावर भारतासह विविध राष्ट्रांना होणार आहे आणि म्हणून यासाठी भारतासह सर्व राष्ट्रांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे की हे युद्ध म्हणजे आता लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट ज्याला म्हणतो ते मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टमध्ये रूपांतर झालं. परंतु मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टला रूपांतरित होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकंदरीतच या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारत नेमकी काय भूमिका घेऊ शकतो कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची असणारी मैत्री किंवा आता काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला इस्रायल दौरा, ज्याच्यामध्ये नेत्यानाहू यांची घेतलेली भेट, या सगळ्यामुळं भारताची भूमिका या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय राहू शकते? भारताने आपले स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करून इस्रायलसोबतही आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि सोबतही केलेले आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की हेक्झागॉन स्ट्रॅटेजिक अलायन्सच्या अनुषंगाने भारताला सायप्रस आणि ग्रीसमध्ये मोठं मार्केट मिळू शकतं. एक क्रिटिकल टेक्नॉलॉजी इस्रायलकडून मिळू शकते आणि जवळपास 20.5 अब्ज डॉलरचा एवढा आपला आयात आपण इस्रायलकडून करत लष्करी साधन सामुग्रीचा. त्यामुळे इस्रायलही महत्त्वाचं आहे आणि सांस्कृतिक आणि सामरिकदृष्ट्या इराणही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे इराणमधलं जे हे आहे चाभार पोर्ट आहे, तिथे जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंटही आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे आणि इकडे इस्रायलसोबतही आपले स्ट्रॅटेजिक अलायन्सेस टिकून ठेवायचे आहेत. त्यामुळे आपण अतिशय सावधतेने याकडे बघणार, गव्हर्नमेंट बघेल आणि निर्णय ते निश्चितच घेईल. सर, जसं तुम्ही सांगितलं की युद्ध जर वाढलं गेलं तर कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या वाढू शकतात. यासह भारताला आणखीन काय या युद्धाचा परिणाम जो आहे तो सहन करावा लागू शकतो? तेलाच्या किमतीसह आज जवळपास म्हणजे आखाती देशांमध्ये सर्वात जास्त आपली इंडियन जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी देत आहे आणि त्याच्यापासून भारतीय यालाही तो डेव्हलपमेंट आहे. इराणमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत. इतर आखाती देशांमध्ये त्या ठिकाणी हे आपले भारतीय आहेत आणि त्यामुळे या भारतीयांना परत आणणे, भारतीयांची सुटका करून घेणे आणि परत त्यांना रिलोकेट करणे हे एक मोठं चॅलेंज आहे. ते चॅलेंज आपण कसं स्वीकारणार, गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय मेकॅनिझम करणार याचाही विचार होणं गरजेचं. पण त्यासाठी आपला अजून वेळ. परंतु मला असं दिसतंय की आत्ताचे हे जे युद्ध आहे, युद्धाचे परिणाम लॉंग टर्म शॉर्ट टर्म असे होतीलच, परंतु हे फार काळ चालणार नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे शॉर्ट म्हणजे एक लिमिटेड वॉरसाठी त्यांना इंटरेस्ट आहे, लॉंग टर्मसाठी नाही. आणि म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूरसारखं असेल किंवा इतर ठिकाणीही कुठेही म्हणजे त्यांना ते लॉंग टर्म युद्ध होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून असं दिसतंय की आपलं हे जे युद्ध आहे शॉर्ट टर्म सुरू राहील, लवकरच त्याची सीज फायर होईल आणि पॉझिटिव्ह आउटकम येतील असं आपण अपेक्षा ठेवूया. निश्चितच आजच्या युद्धाच्या या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ह्या जो काही इराण आणि अमेरिका, मग ज्याच्यामध्ये इस्रायलने पण संयुक्तरित्या इराणवर केलेला हल्ला, त्यावर इराणने पुन्हा केलेला काउंटर अटॅक, या सगळ्याच्याच अनुषंगानं नेमके याचे जागतिक परिणाम काय होतील हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर विजय खरे सर यांच्याशी चर्चा केली. आणि ज्यांनी प्रामुख्याने जर हे युद्ध एकतर फार काळ टिकणार नाही आणि जर झालंच तर देशामध्ये त्याच्या म्हणजे भारतामध्ये प्रामुख्यानं कच्च्या तेलाच्या किमतीवर किंवा तेलाच्याच भाववाढ जी आहे ती होऊ शकते असं सांगितल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.